दिनांक 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांतीदिनी उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाजातर्फे सांगली येथे भव्य मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते यांनी पत्रकार परिषदेत केले। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संबंधित जी क्रांती समिती आयोजित करून जो 9 ऑगस्टचा हा जो भव्य दिव्य मोर्चा आहे, या मोर्चाला सर्व जाती जमातीतील लोक उपस्थित राहून आपल्यावर अन्याय जो होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करण्यासाठी त्या मातंग बांधवांनी संघटित होऊन एकत्र येऊन आपल्या मागण्याच्या संदर्भात शासनाला आपलं स्पष्टीकरण द्यावं व आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या। आज सांगली येथे समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि अनुसूचित जातीतील समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी क्रांती दिन आहे आणि या दिवशी आम्ही अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनामध्ये सांगलीमध्ये भव्य मोर्चा आणि सभेचं आयोजन केलेलं आहे। हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे स्टँड परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून सुरुवात होईल। तो मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाऊन महाराजांना अभिवादन करेल। तिथून तरुण भारत स्टेडियम रोड ते राजवाडा चौक आणि राजवाडा चौक ते स्टेशन चौक या तिथपर्यंत आमचा तो मोर्चा येईल आणि स्टेशन चौकामध्ये मोर्चाचं रूपांतर त्या ठिकाणी आम्ही सभेमध्ये करतोय। तरी संबंध सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व मातंग समाज बांधवांना मी आपल्या माध्यमातून नम्र विनंती करतो, आव्हान करतो की या होणाऱ्या 9 ऑगस्टच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी आपल्या न्याय व हक्क अधिकारासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि हा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे। कुठून पण घुसा पण 9 तारखेला सांगलीत दिसा अशी आम्ही एक टॅगलाईन ठेवलेली आहे। त्यामुळं तो होणारा मोर्चा आहे तो प्रचंड मोठ्या पद्धतीने आम्ही तो मोर्चा घेतोय आणि या मोर्चामध्ये आमच्या मातंग समाजाचे आमदार माननीय अमित गोरखे साहेब, दलित महासंघाचे संस्थापक माननीय मच्छिंद्रजी सक्ते सर, शंकरभाऊ तडाखे, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सून माई सावित्रीमाई साठे, तसेच त्यांचे नातू माननीय सचिनभाऊ साठे, आझाद क्रांती सेनेचे राजेशभाई घोडे, तसेच शिवशाही व्यापार संघटनेचे युवराज दाखले, बाजीराव नाईक साहेब, पूजाताई डेढे अशी बरीच मंडळी आमचे या मोर्चामध्ये बाहेरून येणार आहेत। या मोर्चामध्ये नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख मंडळी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये उपस्थित होणार आहेत। धन्यवाद। मुख्यमंत्री देखील 9 ऑगस्ट रोजी सांगली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीत स्वागत आहे आणि या निमित्तानं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की गेली 2 वर्ष झालं आपण बदर समिती स्थापन करून राज्यामध्ये बदर समितीकडून अहवाल आपण घेतलेला आहे आणि 1 ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल आहे, निर्णय आहे, त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि अण्णाभाऊंच्या जन्मभूमीत आपण आलात वाटेगाव या ठिकाणी आपण अण्णाभाऊंच्या घरी जाऊन भेट द्यावी आणि त्या ठिकाणी आपण उपवर्गीकरणाची घोषणा करावी असं या ठिकाणी या निमित्तानं मी बोलतो। ज्यांना गेलोजी 9 तारखेला सांगली या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा करण्यासाठी भव्य दिव्य असं आंदोलन मोर्चा काढण्यात येत आहे। या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून समस्त मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। मला मातंग समाजाला समस्त व अनेक अनुसूचित जाती जमातीतील वर्गांना, जातींना आव्हान करायचं आहे की येणाऱ्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्तर उंचवण्यासाठी आपल्याला येण्याची आणि एकजुटीची गरज आहे। आपल्या भविष्यासाठी आपण 9 ऑगस्ट रोजी ठीक 11 वाजता सांगली या ठिकाणी येऊन आंदोलनाची उंची वाढवावी आणि आंदोलनाची उंची वाढवल्यानंतर खऱ्या अर्थानं याची दखल सरकार घेईल आणि आपलं उपवर्गीकरण हे लागू होईल अशी मला आशा आहे।
मोठ्या संख्येने यावे मी आव्हान करतो. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.